महत्त्वाचं कारण म्हणजे विरोधी पॅनलच्या चंद्रराव तावरेंची स्वतःची अशी वोट बँक आहे आणि त्याच जोरावर त्यांनी माळेगाव कारखाना पुन्हा काबीज करण्यासाठी अजित पवारांविरोधात दंड थोपटले। त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक यंदाही सोपी नसणार आहे, कारण गेल्या 5 वर्षातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। याच वेळी कारखान्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा राजकीय डाव टाकलाय। त्यामुळे दादांना त्यांच्या पॅनलचं संचालक मंडळ निवडून येईल की नाही अशी भीती असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। म्हणूनच तर अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर तर केली नाही ना, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय। पुढचं कारण म्हणजे आजपर्यंतचा असा इतिहास आहे की जो पॅनल जास्त भाव देईल त्याच्या पाठीमागे माळेगाव साखर कारखान्याचा सभासद हा उभा राहिल्याचं दिसून आलंय। पण अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिला। अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक नेते रांगेत उभे आहेत। या गोष्टीचा आधार घेत बारामतीत अजित पवार दबावाचं राजकारण खेळण्याची शक्यता आहे। आणखी एक गोष्ट म्हणजे माळेगावच्या निवडणुकीत अजित पवार यांनी स्वतःचीच उमेदवारी पॅनल टू पॅनल मतदान क्रॉस वोटिंगला लगाम घालण्यासाठी जाहीर केल्याचं बोललं जातंय। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल आणि निवडणुकीला गालबोटही लागण्याची शक्यता आहे। यामुळे नेहमीच कठोर शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे। विषय असा आहे की अजित पवार कितीही कठोर आणि शिस्तप्रिय असले तरी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या समोर चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचं तगडं आव्हान असणार आहे। कारण शरद पवारांची तब्बल 40 वर्ष साथ दिलेल्या चंद्रराव तावरे आणि अजित पवार यांच्यात नेहमीच संघर्षाचं राजकारण राहिलंय। असंही म्हटलं जातं की अजित पवार यांचे त्यांच्या राजकीय एंट्री वेळी चंद्रराव तावरे यांच्यासोबत खटके उडाले होते। आता तर थेट आमने सामने लढाई होणार आहे। अजित पवार यांचे श्री नीळकंठेश्वर पॅनल आहे, शरद पवार यांचं बळीराजा पॅनल, तर चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्याचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे। पण मुख्य लढत ही अजित पवार यांच्या श्री नीळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्येच आहे। सध्या अजित पवार यांच्याच पॅनलकडे माळेगाव कारखाना होता, तर 1997 आणि 2015 मध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या ताब्यात कारखाना होता। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 22 जूनला निवडणूक आहे। एकूण 19,750 सभासद मतदान करणार आहेत। 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत, तर कष्टकरी शेतकरी पॅनलसह काही अपक्ष आहेत। त्यामुळे आता अजित पवार चेअरमॅन होतात की त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो हे 24 जून रोजी कळेल।